नमस्कार, मी अनिल उदय, दिव बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। चंदगड शहराच्या उर्वरित विकासासाठी यापुढेही कटिबद्ध, दयानंद कानेकर यांचं प्रतिपादन। चंदगड शहराच्या विकासासाठी अलीकडच्या 5 वर्षात खास करून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आवश्यक भासणाऱ्या अनेक कामासाठी दयानंद कानेकर यांनी आपल्या सहकार्यासोबत घेऊन चंदगडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांच्या नगराध्यक्ष पत्नी प्राची कानेकर यांना मार्गदर्शन करून चंदगड शहराला अधिकाधिक निधी कसा मिळवून देता येईल याचे सतत प्रयत्न केले। तत्कालीन राज्याचे अर्थमंत्री ते आजचेही मंत्री अजितदादा पवार यांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली चंदगड शहराला निधी प्राप्त करून घेतला। नगरपंचायत प्राथमिक अवस्थेत असल्याने ज्या भौतिक गरजा उदाहरणार्थ नगरपंचायत इमारत, संभाजी चौक ते बस थांबा, नगरपंचायत कॉर्नर बस थांबा, रामलिंग तळीचं काम, नदीघाटचं काम, शहरातील गटरांचे काम, शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण, घरकुल योजनेचा लाभ गरजूंना मिळवून देणे यासाठी उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण करून पाठपुरावा करून लाभार्थ्यांना सहकार्य करणे, शहरात जागोजागी हायमास्ट बसवणे, अग्निशामक गाडी उपलब्ध करून घेतली। या 5 वर्षात जवळपास 65 कोटी रुपयांची कामे दयानंद कानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्नी सौ प्राची कानेकर यांनी सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने हा मोठा निधी उपलब्ध करून घेऊन शहराचा विकास साधला। सध्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष या पदासाठी आता स्वतः दयानंद कानेकर निवडणूक लढवत आहेत। अर्थात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडी पॅनलचे प्रतिस्पर्धींना आव्हान उभे ठाकलं आहे। विशेषतः उल्लेख करावा लागेल तो हा की अक्षरशः डबघाईस आलेल्या चंदगड अर्बन बँकेला वाचवण्याचं काम बँकेची निवडणूक लढवून निवडून आल्यानंतर दयानंद कानेकर यांनी कुशलतेनं केलं आहे। चंदगड अर्बन बँक म्हणजे त्यावेळी डुबते जहाज अशी परिस्थिती होती। आजच्या घडीला बँक सुव्यवस्थित आणण्याचं काम दयानंद यांनी कुशलतेनं केलं आहे। कित्येक वर्ष बँक तोट्यात आल्यामुळं सभासदांना लाभांश देखील मिळत नव्हता। बँकेला मी वाचवणार, बँक सुव्यवस्थित आणून दाखवणार, एक वेळ निवडून द्या असं सभासदांना आवाहन करत पॅनेल उभा करून ते निवडून आणून नंतर कुशलतेनं ही बँक आता सुस्थितीत आणली आहे। योग्य सभासदांना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे आणि ते वेळेत वसूल करणे हा हातखंडा त्यांनी राखला आहे। अडचणीत असलेल्या शहरातील कोणत्याही व्यक्तीला स्वतः ते सढळ हस्ते नेहमी सहकार्य करतात। स्वखर्चाने अनेकांना वेगवेगळ्या कामासाठी मार्गदर्शन व मदतीचा हात देतात। ना गर्व ना फुशारकी, सरळ आणि साधा स्वभावाच्या कारणाने ते शहरात राजकीयदृष्ट्या लोकप्रिय ठरले आहेत। याचा फायदा त्यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी कसा होईल हे मतदानातून स्पष्ट होईल। शहरातील कोणत्याही विकास कामाची सुरुवात झाली तर ते स्वतः जातीने लक्ष घालून काम योग्य व दर्जेदार झालं पाहिजे यासाठी असतात। एकदा तर शहरातील मुख्य रस्ता डांबरीकरण योग्य पद्धतीनं न ठरल्याप्रमाणे न करता घाई गडबडीत काम करणाऱ्या ठेकेदारांना काम बंद करण्यासाठी भाग पाडलं होतं। एकंदरीत नियोजन आणि कटाक्ष याचं योग्य मिश्रण असलेली व्यक्ती म्हणून चंदगडच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहे। पाहूया शहरातील मतदारसंघ चंदगड मतदारसंघात शहरचा कायापालट अधिकाधिक करण्यासाठी दयानंद कानेकर यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करतात का? आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।